हार्ट एफिशियन्सी कमीत कमी किती असताना अँजिओप्लास्टी किंवा बायपास करू शकतो? त्याच्यात खरोखरच जिवंतपणा आहे का नाही हे जर आपण शोधून काढलं. हार्ट अटॅक साधारणतः रात्री 12 ते सकाळी 6 या वेळात येतो. बरेचदा अशी भीती येते की लोक झोपायला सुद्धा घाबरतात रात्री. तर डॉक्टरांनी सांगितलं की अँजिओग्राफी करून घ्या, तर करावी की नाही? आणि ती भीतीच तुम्हाला तुमच्या जीवनावरती त्रास देत असेल भीतीमुळे. थायरॉइड डिसीज आणि हार्ट अटॅकचं काही संबंध? हृदयाची धडधड वाढणे, रक्तदाब वाढणे असे आजार होऊ शकतात. सतत मोबाईल संपर्कात असलो आणि मोबाईल वरच्या खिशात जर ठेवलेला असेल तर मोबाईल रेंजचा हार्टला धोका असतो का? तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक जो करंट असतो तो अतिशय वीक असतो. मी प्रश्न विचारणार, एका शब्दात किंवा एका वाक्यात उत्तरं द्यायचे. हे प्रश्न मी तयार केलेले नसून प्रेक्षकांमधून आलेले आहेत. मनोज चोपडांना पहिला विचारूयात की LVEF म्हणजे लेफ्ट व्हेंट्रिक्युलरचा इजेक्शन फ्रॅक्शन म्हणजे हृदयाची क्षमता जास्तीत जास्त किती असते? हार्ट एफिशियन्सी कमीत कमी किती असताना अँजिओप्लास्टी किंवा बायपास करू शकतो? नॉर्मल LVF 8 ते 65% असते. कमीत कमी LVF म्हणजे 20% LVF असेल आणि 3 ते 4 नसांचे ब्लॉकेजेस असतील तर बायपास ही अँजिओप्लास्टीपेक्षा चांगली समजली जाते. कमीत कमी किती LVF असेल तर ऑपरेशन करू शकतो? म्हणजे 10 असले तरी करू शकतो? हो, म्हणजे त्याच्यामध्ये स्ट्रेस थॅलेम नावाची टेस्ट किंवा मायोकार्डियल व्हायबिलिटी म्हणजे त्याच्यात ते जे स्नायू निकामी झालेले आहेत त्याच्यात खरोखरच जिवंतपणा आहे का नाही हे जर आपण शोधून काढलं तर त्याच्यातनं अँजिओप्लास्टी किंवा बायपासचा त्याच्यात फायदा होणार का नाही आपण ठरवतो. हिरेमठ सरांना, आय हॅव अँजाना फॉर लास्ट कपल ऑफ इयर्स. आय कॅन वॉक 200 to 250 meters and then I have to take pause. Again I can walk 50 meters. Again I have to take pause. What should I do? I think you need to improve the medication. Probably, of course, further evaluation, angiography, angioplasty maybe. But if you don't want that and for some reason it is not being done, your medication need to improve because हे जे तुमचं सिम्पटम आहे थोडं चालेल ते improve करता येईल by adjusting some medicines. डॉक्टर मनोज नाईक, हार्ट अटॅक साधारणतः रात्री 12 ते सकाळी 6 या वेळात येतो. म्हणजे फारच भीती दिसते यांच्या मनात. यावर आपलं मत काय? आणि याचं भीतीचं कारणही त्यांनी लिहिलं की एवढ्या 3-4 केसेसमध्ये मृत्यू आलाय म्हणून हा प्रश्न. अर्ली मॉर्निंग इज अ टाइम की तुम्हाला येतात, पण केव्हा येऊ शकतो. आपण हॉस्पिटलमध्ये बघतो ना, केव्हाही अटॅक येऊ शकतो. ऑफिसमध्ये आलेला आहे कुठल्या याच्यात. त्यामुळे बरेचदा अशी भीती येते की लोक झोपायला सुद्धा घाबरतात रात्री. हो, आणि झोपलं नाही की हार्ट अटॅकची शक्यता वाढते अजून. डॉक्टर मनोज चोपडा, CT स्कॅन आणि MRI मध्ये काय फरक आहे आणि त्याचा हार्ट अटॅक किंवा रक्ताची गुठळी ओळखण्यासाठी उपयोग होतो का? CT स्कॅन मधनं नसांचे आजार आपण ओळखू शकतो. MRI अजूनही हृदयविकाराकरता जास्त प्रमाणात वापरलं जात नाही. अॅनाटॉमिकल डिफरन्शिएशन म्हणजे लहान मुलांच्या आजारामध्ये MRIचा वापर जास्त होतो की होल नसांची अदलाबदल किंवा झडपांचे प्रॉब्लेम्स त्याच्यातनं चांगले कळतात. CT अँजिओग्राफी ही आजही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावी. ज्या ठिकाणी नसांमध्ये आजार असण्याची शक्यता फार कमी आहे आणि ECG मध्ये लेफ्ट बंडल ब्रांच ब्लॉक आहे, स्ट्रेसेस केल्यावरती त्याच्यामध्ये फॉल्स पॉझिटिव्ह म्हणजे आजार नसताना पॉझिटिव्ह स्ट्रेसेस येते आहे आणि आजाराची शक्यता कमी आहे, अशा ठिकाणी CT अँजिओग्राफीचा उपयोग करावा. आता हा प्रश्नच डॉक्टर जगदीश हिरेमठ सरांसाठी आहे की वय 38, फिमेल, 2D एको नॉर्मल आहे, ECG नॉर्मल आहे, स्ट्रेस टेस्ट 3दा केली, पहिल्या 2दा नॉर्मल आणि नंतर पॉझिटिव्ह आले, तर डॉक्टरांनी सांगितलं की अँजिओग्राफी करून घ्या, तर करावी की नाही? 38 वर्षाच्या स्त्रियांमध्ये हृदयच नसतं असं म्हणणारे लोक आहेत, मी नव्हे त्याच्यामध्ये. पण तुम्ही जे वर्णन करताय की असा प्रॉब्लेम आहे आणि तर माझं डायग्नोसिस असं की तुम्हाला काहीही नाही आहे मुख्य म्हणजे. त्यामुळे जस्ट इग्नोर. तुम्हाला जे टेस्ट होत्या तुम्ही साधं योगासनं करा, ऍक्टिव्ह राहा, छान राहा, काही तुम्हाला होणार नाही, 100% माझी खात्री. पण तुम्हाला जर हवंच असेल आणि ती भीतीच तुम्हाला तुमच्या जीवनावरती त्रास देत असेल भीतीमुळे, तर मग CT कॉरोनरी अँजिओग्राफी ही टेस्ट करून घ्या. ती 100% नॉर्मल येईल आणि कदाचित त्यामुळे तुमची भीती पूर्णपणे दूर होईल. ECG मध्ये लेफ्ट बंडल ब्लॉक नेहमी दिसतो, अँजिओग्राफी केली ती नॉर्मल आहे, तर ह्या ECGचा अर्थ काय? हृदयाची कल्पना आपण ह्या समजा हॉल सारखी केली तर या हॉलला जशा भिंती आहेत तशा हृदयाचा स्नायू आहे, या हॉलला दारं खिडक्या आहेत तसं हृदयाच्या झडपा आहेत, या हॉलला एक प्लंबिंग सिस्टीम आहे की मी नळ सोडला की पाणी येतं, आणि या हॉलला एक इलेक्ट्रिकल सिस्टीम आहे. तसं हृदयाची रचना असते. हृदयाला स्नायू आहेत, हृदयाला झडपा आहेत. हृदयाच्या प्लंबिंग सिस्टीम मधला दोष म्हणजे करोनरी आर्टरी डिसीज, तो तुमच्यामध्ये अँजिओग्राफी नॉर्मल आहे म्हणजे त्याचा दोष तुम्हाला नाही आहे. आणि राहिलेली जी सिस्टम आहे इलेक्ट्रिकल सिस्टम, त्याच्यामधला हा लेफ्ट बंडल ब्रांच ब्लॉक आहे. आपले केस कसे पांढरे व्हावेत तसं तो LVBB ECG मध्ये दिसतो आणि त्यामुळे त्याच्याकडे फक्त बघत राहावं शांत. डॉक्टर मनोज चोपडा, कॅन हायपरथायरॉइडिझम लीड टू हार्ट अटॅक?
थायरॉइड डिसीज आणि हार्ट अटॅकचा काही संबंध आहे? थायरॉईडचा जो काही आजार असतो, एक तर थायरॉईड कमी होणे किंवा थायरॉईड जास्त होणे, याच्यामध्ये थायरॉईड कमी झाल्यामुळे थकवा जाणवणे किंवा दम लागणे असे सिम्पटम्स असू शकतात. तर थायरॉईड तपासणीवरून आपल्याला ते कळू शकतं. आणि हायपर थायरॉइडिझम म्हणजे तिथे थायरॉईडचे हॉर्मोन्स वाढल्यामुळे हृदयाची धडधड वाढणे, रक्तदाब वाढणे असे आजार होऊ शकतात. ते जर थायरॉईडच्या निदानावरती थायरॉईडचे ड्रग्स आणि बीटा ब्लॉकर्स नावाची औषधं आपण याच्यामध्ये वापरतो. डॉक्टर मनोज नाईक, हृदयाच्या झडपांमधील छिद्र हे अनुवंशिक असतं का? अनुवंशिक म्हणजे जन्मतः असतात किंवा आई वडिलांना असतील तर मुलांना? जन्मताच आहे. इट इज अ कंजेनायटल फॉर्म ऑफ हार्ट डिसीज. पण हार्ट अटॅक नंतर पण, आता तीव्रता तुम्ही विचारली तर सेप्टल इन्फॅक्ट असेल तर कधी छिद्र नंतर सुद्धा कधी कधी तयार होऊ शकतं, पण जन्मतः असतं. की हृदयामध्ये असलेलं जे होल आहे कंजेनेटल म्हणजे जन्मापासून असलेला तो आजार आहे. जसं एखाद्याला 6 बोटं असतात तसं हृदयाच्या 2 पडद्यामध्ये मधल्या पडद्याला होल असतं, त्याला आपण ASD किंवा VSD म्हणतो. कधी कधी खूप छोटी असतात, ते आपोआप बंद होऊन जातात. मोठी असेल तर त्याचं ऑपरेशन किंवा मी मगाशी दाखवल्याचं बटन घालून बंद करायला लागतं. हा निर्णय डॉक्टरांवरती सोपा, पण हो तो आजार होल इन हार्ट हा जन्मजात आजार आहे, कंजेनेटल. तुम्हाला आणखी 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे अँजिओग्राफी करताना ॲलर्जी आली, इंजेक्शन दिल्याबरोबर फोड आले, नंतर अँजिओप्लास्टीच्या वेळी पण तसाच प्रकार झाला, त्यामुळे ती रद्द केली. स्ट्रेस थॅलियम टेस्टमध्ये पण लो रिस्क स्कॅन असा शिरा आल्याने अँजिओग्राफीच रद्द केली. तर औषधं सुरू आहेत, काय करावं? मस्त आहे ना, कशाला काय करता? सगळं छान आहे तुमचं. ॲक्च्युली स्ट्रेस लो रिस्क थॅलियम आला म्हणजे तुमचा रक्तप्रवाह चांगला आहे. आणि आम्ही जो कॉन्ट्रास्ट मीडियम वापरतो अँजिओग्राफी करताना, कॉन्ट्रास्ट मीडियम जे वापरतो त्याच्यामध्ये आयोडीन असतं. ऑब्व्हियसली तुम्ही आयोडीनला ॲलर्जिक आहात म्हणून तुम्हाला ती ॲलर्जी, 100तल्या 3 तरी पेशंटला अशी ॲलर्जी येते. त्यावेळेला अगदी जरुरी असेल तर बरेच काही आम्ही द्रविड आसन करून अँजिओग्राफी करतो, पण त्याची काही जरूर नाही. थॅलियम नॉर्मल आले, तुम्ही छान राहा. तुम्हाला सौम्य प्रकारचा आजार आहे, त्यामुळे थोडीशी औषधं आणि बरीचशी काळजी घेणं असं करून तुम्ही पूर्णपणे नॉर्मल राहू शकता. शेवटचा प्रश्न, सतत मोबाईल संपर्कात असलो आणि मोबाईल वरच्या खिशात जर ठेवलेला असेल, मला वाटतं माझाही ठेवलेला आहे, तर मोबाईल रेंजचा हार्टला धोका असतो का? अजून असं काही सिद्ध झालेलं नाही, त्याच्यामध्ये काही सायंटिफिक तथ्य नाही आहे की तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक जो करंट असतो तो अतिशय वीक असतो, त्यामुळे आपण त्याच्यामुळे हार्टला काही होईल असं अजिबात कुठेही सिद्ध झालेलं नाही.